वरती दन दन करणारा चेंडू सीमापार चौकार. भारत कदम हे नुसतं नाव नाहीये, आज देऊ 11 टीमला मी तर सांगेन मिळालेला एक सितारा आहे. त्या सिताऱ्याकडे जर चमकायला सुरुवात झाली ना, नक्कीच याच भारत कदम न आपण पाहतो आपल्या नावाचा डंका पेटवलेला आहे. आणि आपण पाहतो दरम्यानच्या कालावधीमध्ये नक्कीच आपण उपस्थित अतिथी आहे. ऑर्गनाइज कमिटीचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा आडवा बाटन स्ट्रोक दाखवलाय करा. विकेटच्या दिशेमध्ये बॉल निघालाय. तिकडे पाहतोय अक्षय आंबेकर दूरवरती. आता मात्र भारत कदम थांबणार नाहीये. ठाकरे जयेश बॉल मी फक्त त्याच्यावरती फटकेच मारणार. चौकार. जेवढा ताकदवान जयेश आहे ना, तेवढाच ताकदवान भारत कदम आहे. परंतु जर भारत कदम कडे पाहिलं गेलं तर भारत कदम आपण कित्येकदा जर पाहिलं गेलं तर ऑलराऊंडर आहे नक्कीच. हो यावेळेस बाळशी जिथे मात्र चेंडू हातामधनं निसटला गेलाय. इष्टिरक्षकाकडनं चुकी झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय बाळभाऊ यांच्याकडनं छोटीशी चूक आहे. परंतु ही येणाऱ्या कालावधीमध्ये छोटीशी म्हणता येणार नाहीये. कारण इथे जर चुका होत असेल तर कुठेतरी बदलाव गरजेचा आहे. आणि नक्कीच आपण पाहतो ही एक चुकी येणारा किती काळ देऊन जाईल ना, येणारा काळ निवेश सांगून जाईल. पुढतं एकदा जयेश तयार. हो यावेळेस देखील दिनेश देखील थांबायला तयार नाहीये. काय फटका सजवला तिकडे. कॅप्टन समीर शिंदे बॉलच्या पाठीमागे धावतोय. वा तिथे चेंडू अगदी चित्ताच्या चबळाईने तो धावत गेला तिथे आणि बॉलला अडवलंय. तत्वरती धावा मिळाल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. धावफलकावरती येत आहेत त्या 11 धावा. 1 और 1 11 रन 11 धावा 11 रन्स लॉस ऑफ दी 0 विकेट्स. पहिली ओव्हर पहिलं षटक जे सुरू आहे. आपण पाहतोय मित्रांनो चांगला एफर्ट चांगला प्रयत्न चालू आहे दिनेश नन्नू बोडके यांचा. परंतु आपण जर पाहिलं गेलं ना मित्रांनो तर नक्कीच आम्ही पाहतोय आज दोघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण इथे जिंकणार कोण आणि पराभवी होणार कोण हे देखील करायचंय. आज विश्वास ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवा नक्कीच आपण पाहतो विश्वास अशी गोष्ट आहे की जी एकदा निघून गेली ना ती परत कधीच येत नाहीये. पुन्हा एकदा मी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तयार झालेत. जयेश हो या दरम्यान चांगला चेंडू आहे पॉइंटच्या दिशेमध्ये. तिकडे आपण पाहतोय आकाश यांना. हो हो दरम्यान थोडस चेंडू खाली राहतोय. चेंडू हातामध्ये विसवलेला नाहीये. थोडेसे अग्रेसिव्ह होत आहे दिनेश मालवडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा दरार आहे एखाद्या खेळाडूचा. कित्येकदा आम्ही पाहिलं देवरोड परिसरामध्ये जेव्हा कानेवाडीमध्ये मॅचेस भरायचे ना तेव्हा देवरोडचा पूर्ण 8 टीम्स असायच्या आणि देवरोडचा एक धुमाकूळ असायचा कानेवाडी गावामध्ये. बरोबर ना उमेश सर. 8 टीम्स पूर्ण देवरोडच्या 8 टीम्स देवरोड मध्येच अगदी झुंज लढायची आणि शेवटची मॅच ती एकच यायची 11 चॅलेंजर्स. आणि नक्कीच आम्ही कित्येकदा पाहिलेलं आहे. हे नाव नक्कीच अगदी बारीकपणापासून तर आतापर्यंत लक्षात राहणार आहे आणि प्रत्येकाच्या मनावरती नव्हे तर पूर्ण या आपल्या मावळ तालुक्यामध्ये जर सर्वाधिक आधी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन आणली असेल ना तर ते डी इव्हेंट आहे. आणि डी इव्हेंट कोणाचं असेल ना तर ते मावळ तालुक्यातील पहिली 2 व्हीलर बाईक आणणारे उमेशजी नायडू यांचे आहे. आपण पाहतो नक्कीच जर पाहिलं गेलं तर जेवढी टुर्नामेंट सुंदर करण्याच्या पाठीमागे ज्यांचा हात असतो ना त्यांचं देखील नाव लौकिक होणं गरजेचं आहे. हो सूचित करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी ते मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12 धावा. षटक क्रमांक 2. हो या दरम्यान देखील चांगला चेंडू आहे. तिकडे बघतो आपण अक्षय आंबेकर यांना. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली आहे.
एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. 13 धावा ज्या धावबलकावरती आहेत. थर्टीन रन्स, लॉस ऑफ दी 0 विकेट्स. हो, यावेळेस पाहिलं गेलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं असावं. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. नक्की चेंडू सरळ पायावरती जाऊन आदळला. तिथे आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल आणि दिनेश मालपोटे देखील कमी नाहीये. भारत कदम हे नक्कीच पूर्ण मावळ तालुक्याला या गोलंदाजीची ख्याती आहे. मावळ प्रीमियर लीग मध्ये सुदुमरे गावामध्ये लागोपाठची विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा दिनेश मालपोटे आहे. हो, यावेळेस देखील चांगला फटका शपलवून खेळण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेमध्ये बॉलला उडवलाय जरूर. जयेश राहील दूरवरती. दुसऱ्या टप्प्याला बॉल सीमा पार. भारत कदम यांचा ब्रँडेड चौकार. नक्कीच आपण पाहिले गेले तर आज थोडीशी काल पाहिले गेले तर इंद्रायणी प्रत्येकाची मनं जिंकली. अगदी शेवटची क्वार्टर फिनाल इथे खेळले. एक मॅच मध्ये तिथे त्यांना पराभव आला. हो, यावेळेस देखील आता सुट्टी मिळणार नाहीये. बॉल निघालाय आणि सरळ जाऊन पोहोचलाय आमदारांच्या बाण्यासमोर. आमदारांना सलामी ठोकणारा ब्रँडेड षटकार. पण जर पाहिलं गेलं ना तर आता भारत कदम काय फटकेबाजी करतोय ना, परंतु दिनेश यांना आता कमबॅक करावा लागणार आहे. हो, यावेळेस थोडस कमबॅक. हो, कर्णकार डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दरम्यान डायरेक्ट हिट केली जरूर. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. नक्कीच अगदी कधी कधी आमचे सुमित सर सांगत असतात आणि आता तेच आम्हाला देखील बोलावं लागेल. भरपूर वेळ होता मला वाटतं उमेश धामणकर यांच्याकडे. जरी ते घरी जाऊन अगदी 10-15 मिनिटाची झोप काढून आले असते ना, तरी तिथे त्यांनी सहजरित्या चेंडू लावला असता. परंतु जर पाहायला गेलं ना मित्रांनो, तर आम्ही पाहतो या ठिकाणी विचार जर केला, थोडीशी घाई केली त्यांनी. आणि आता आपण पाहणार आहोत षटक क्रमांक जे आपल्याला पाहायला मिळेल प्रगतीपथावरती संपलं जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. पॉवर प्ले P1 आणि P2 चं षटक संपलं गेले. धाव बलकावरती येत आहेत. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डावरती धावा आहेत त्या 25 रन्स. एक चांगला मापक स्कोर उभा राहिलाय आणि या मापक स्कोर मध्ये आम्ही पाहतोय आज मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती धडाधड हास्य आम्हाला जे पाहायला मिळत आहे. जयेश आलाय पुन्हा एकदा. चांगला बॉल, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहेत कॅप्टन. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु इथे जर पाहिले गेले ना, आता धावा तुम्हाला ज्या तुम्ही फर्स्ट डे ला बनवला तेवढ्या मापक राहणार आहेत. परंतु इथे त्याच प्रकारचे गोलंदाज तुम्हाला मिळणार नाहीये. इकडे फक्त आगीचे निखारे आहेत. यावेळेस काय फटका मारलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. ओ, भारत कदमला जावं लागेल माघारी. जयेशनं सेलिब्रेशन जरूर केलंय. फिल्डर होता तिकडे मयूर भिल्लारे नावाचा, टिपलाय कॅच मयूरनं सुंदर आणि भारत कदमला जावं लागलंय माघारी. विकेटचं बदन.
थोडस विचारपूर्वक नक्कीच आपण पाहणार आहोत. विचारपूर्वक चर्चा जी सुरू आहे आणि ज्या विचारपूर्वक चर्चेमधून नाव पुढे कोणाचं येणार तर नक्कीच आपण विचार थोडासा पहिल्या दिवसाचा करूया उमेश सर. नक्कीच जी चिंचोली नॉटी बॉय चिंचोली संघामध्ये मॅच लढली गेली तिथे योगेश बॅटिंग साठी आला होता. सुंदर बॅटिंग केली. त्या दिवसाचा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो राहिलेला आहे परंतु आपण तो आज देऊया. आणि आता बॅटिंग साठी की नाही गावचा सितारा की नाही गावचं स्टार आणि एकुलता एक खेळाडू आहे मित्रांनो की नाही गावचं क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये माहेर राहिलेला योगा पिंजन अर्थात योगेश पिंजन जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ पहिलाच बॉल योगेश पिंजन यांच्यासाठी होता. पहिल्या बॉल वरती काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं परंतु इथे जर पाहायला गेलं ना तर जयेशनं त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. नक्कीच थोड्याशा माहितीवरून पाहिलं गेलं तर योगेश पिंजन यांनी चिंचोलीच्या मैदानावरती शतकीय खेळी केलेला विक्रम त्यांच्या नावावरती आहे. लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय दरम्यान यावेळेस थोडस चाणक्य होत आहेत उमेश. लागोपाठचे दोन चेंडू येत आहेत. थोडस आता कर्णधार कॅप्टन त्याला कान मंत्र देईल. थोडस थांब सांगतायत नक्कीच तुझी आम्हाला गरज आहे. धावा होणार आहेत फक्त थोडस तू आता मात्र घाई करू नको असं सांगत असेल. 26 धावा षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरं सुरू असताना. हो यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय जरूर डिपेक्सचा कव्हर लॉंग आउटच्या दिशेमध्ये कॅप्टन चुकी करणार नाहीये. समीर शिंदे टिपतील सोपा झेल विकेट आली या मैदानाच्या मध्ये. आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जर पाहायला गेलं आज नक्कीच आपण पाहतो शनिवार आहे. मारुतीरायांचा वार मनोज जेवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धमता वरिष्ठम वाताजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. नक्कीच आपण पाहिलं गेलं हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. अभि ठाकूर हो बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे जयेशला फलंदाज बाद. आज आपण पाहतोय 40+ तालुका हा पहिला सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. यशवंत भाऊ पासंगे 11 हवेली यांच्या विरोधामध्ये विनोद स्पोर्ट्स गावठाण RC11 अलिबाग यांच्या विरोधामध्ये जी मॅच आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो ना मित्रांनो कामगिरी सुरेख असते प्रत्येकाची परंतु यशाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना तर तुम्हाला देखील परिश्रम करावे लागतात. नुसते हातावरच्या दडलेलं भविष्य बघत राहू नका. त्याच हाताने कष्ट करा घाम गाळा आणि यशाची पायरी चढा. या देवरोड परिसरामध्ये कित्येक दिवसानंतर रबर बॉल स्पर्धेनंतर पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा भरती आहे. भावी नगरसेवक चषक 2025. नक्कीच आपण पाहतो दिनेश आणि 9 सेकंडला आतिश उर्फ गोंट्या. ओहो
दिनेश बोडके सांगत असेल, नाव आहे माझं नन्नू, मी का थांबू, आता माझ्या बॅट मधनं स्विच हिट मारणार आणि आनंद सरांचे हात अपुरे पडतील एवढे उंच करतायत आणि सांगतायत दिनेश नन्नूने ठोकलेला एक चांगला ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण पाहतोय सौरभजी काळोखे देखील थेट युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. देऊ परिसरामध्ये भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवल्या जातात. हो, यावेळेस देखील अगदी शफलून करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न राहिला. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय तिथे मात्र एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाते. धावफलकावरती ट्रिपल तिरी म्हणावं लागेल, कारण इथे जर पाहिले गेले तर एक गडी आपण पाहिले गेले तर बाद झाला, त्याच्या पाठोपाठ एक झाला, आणखीन एक कॅश आउट झाला, असे 3 गडी बाद झालेत आणि धावफलकावरती 33 आहेत. आतिश बोडके लागोपाठचे 2 षटकार. सौरभजी काळोखे 500 रुपयांचा प्राइज आणि विकासजी बोडके यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा प्राइज असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय दोन्ही मान्यवरांच्या वतीनं म्हणजे खेळाडूच आहेत परंतु आज अतिथी राहत आहेत, संघातीलच आहेत परंतु देहूगावातीलच आहेत. लागोपाठचे दोघांनी कोणी षटकार मारा, 500 रुपयांचं कॅश, 1000 रुपयांचं कॅश प्राइज कोणी घेऊन जा. पाहूया कोण घेणार, नन्नू के आतिश की इथे मयूर विकेट. ओ परत एकदा चांगला फटका. हा फटका नव्हे तर मयूर विलासच्या कुडावरती टाकलेला गाव आहे आणि बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. ओ पुन्हा एकदा बॅट वरती थोडंसं मेंडल होऊ शकलं नाहीये चेंडू. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय नक्कीच एक सिंगल मिळाली लेग बायच्या स्वरूपामध्ये. आनंद सर कळवत आहेत. धावफलकावरती 41 आहेत. पहिला सामना तुमच्या भेटीसाठी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन हवेली यांच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप अलिबाग. ओहो शॉर्ट पिच बॉल होता. अरे मयूर भावा, तू जर त्याला शॉर्ट पिच दिला ना, त्याचं रेकॉर्ड आहे 6 बॉलवरती देहूगाव परिसरामध्ये पंचकृषी हाफ मध्ये त्यांनी 6 बॉलवरती 6 मारलेत, तर शॉर्ट बॉलला तो सुट्टी देत नाही. नाव आहे आतिश उर्फ गोंट्या, ज्याच्या बॅट मधनं मिळालाय षटकार. 6 धावा. नक्कीच इकडनं पाहायला गेले तर दिनेशने देखील फटकेबाजी बहरदार सुरू झाली आहे आणि आता आतिशची साथ मिळाली आहे. शेवटचं षटक आहे. आपण पाहतो 6 बॉल बाकी आहेत. आकाश शिंदे आलेत, संघाची धुरा सांभाळणारा खेळाडू आहे. आता 6 बॉल मध्ये किती धावा येतील हे आता परमेश्वरच सांगू शकेल. ओ या दरम्यानचा चेंडू आपण पाहणार आहोत. इथे मात्र थोडस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पिचच्या बाहेर आहे की नाही हा बॉल चेक करायचा आमचे साजिद भाई आहे. भरपूर साजिद भाईंकडे क्रिकेटचा अनुभव कित्येकदा आम्ही देखील पाहिलंय. क्रिकेट खेळत असताना क्रिकेट नुसतं खेळलं नाही तर क्रिकेट जगलं, आणि आपण पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची भूमिका जी काय असेल. धावफलकावरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 47.
इकडनं तिसऱ्या पंचाने सांगितलंय हा चेंडू नो बॉल आहे. फ्री टॉन्ट आणि फ्री कोणासाठी आहे तर दिनेश नन्नूसाठी आहे. फ्रीचा बॉल होता. हो मिस केलाय. आकाश शिंदे या प्रकारे ओळखला जातो. आपण पाहतो त्याच्याकडे ती ताकद आहे मित्रांनो. दिनेश कमी नाहीये आकाश. एखादा थोडासा बॉल जर लाईन लेंथ वरती चुकला ना तर तिथून तो कमबॅक करत असतो. मोटिवेट करतो स्वतःला वारंवार. तो स्वतःशी स्पर्धा करत असतो. यावेळेस देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून तर काढला गेलाय. मयूर भिलारे दूरवर्ण चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. धावाची संधी फेकी अस्ताव्यस्त. बॅकअप पाहायला मिळाले अभि ठाकूर यांचं. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. देवगाव 11 टीमची अर्धशतकीय खेळी पूर्ण होतीये. 50 धावाच्या धावफलकावरती आहेत. काहीतरी वेगळं करायचंय. देव परिसरामध्ये अनेक संघ आहेत, अनेक टीम आहेत, परंतु देवगाव 11 देवगावचं नाव आम्हाला पुढे आणायचंय. त्याच दृष्टिकोनातून आम्ही पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. थोडस स्क्वेअर कटला पाहायला मिळालंय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरचवलं जाईल. धावफलकावरती येत आहेत त्या तब्बल 51 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आपण पाहतो मित्रांनो नक्कीच पाठीमागून जर आवाज येत असेल, चेअरअप असेल तर एक आतमध्ये ऊर्जा क्रिएट होते. आपण पाहतो ओहो यावेळेस देखील पाहायला मिळालंय. आतिश पुढबडे शफल झाले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ चेंडू जाऊन आदळलाय मिडल स्टंप वरती. तिने स्टंप उद्ध्वस्त केलेत. इष्टा उद्ध्वस्त झाल्यात. आकाश शिंदे त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो स्वतः सोबत स्पर्धा करणारा तो स्वतः स्पर्धा आहे. नक्कीच त्याच्यामध्ये ती ताकद आहे. म्हणजे एखादा चेंडू जर आणखीन सुंदर टाकायचा त्याच्यापेक्षा आणखीन सुंदर टाकायचा स्वतः सोबत नक्की स्पर्धा करत असतो. आपण पाहतो 51 धावा आहेत. विकेट आली आहे. तर नवीन फलंदाज बाडी करण्यासाठी दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी आली आहे खंडू खंडागळे, गणेश खंडागळे यांच्यासाठी प्राइज होत आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार जर मारत असेल सौरभजी काळोखे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिले जाणार आहे. आपण पाहतोय देहू परिसरामध्ये गणेश खंडागळे हे नाव काही नवं नाहीये. अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवण्यात येतात. अनेक मोठमोठं देखणं आयोजन नियोजन केलं जातं. हो यावेळेस इथे देखील पाहायला मिळेल आपल्याला. आता नक्कीच देहू परिसरामध्ये देखील हा स्विचिटचा फटका मनमोह करून जातोय की काय. प्रत्येक जण आता रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये आहेत. भारत कदमने देखील फटके बसवले. दिनेश बोडकेने देखील मारलेत. आता खंडू खंडागळे देखील तेच प्रयत्न करत आहेत. शेवटचा बॉल आहे. 52 धावाच्या धावबलकावरती आहेत. ओ लोअर उलटो सेंडू रिव्हर्स केला जरूर सुजित नक्कीच केला होता. आपण जर पाहायला गेलं ना मित्रांनो तर आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल टीमला. 53 झाल्यात. 54 धाव्यांचं टार्गेट. चला विनंती असेल आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेले एक सिंगल आहे आणि जी खात्यावरती ऍड होईल. कॅप्टन आता थोडस टीमला सांगत असेल. सुंदररित्या गोलंदाजी झालेली आहे. आता बॅटिंग करणं बॅटरच्या हातामध्ये आहे. परंतु इकडनं देवगाव 11 टीमची गोलंदाजी आपण पाहणार आहोत कशा रीतीने होईल. कारण ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 2 दिवसाचा प्रवास करून इथे येणं, उद्या परत यायचंय कोणत्या तरी एका टीमला, हे मित्रांनो सोपं नसतं. आणि आपण पाहतो इथे जर विचार केला ना चला जसं बॅटर्स एक टीम बाहेर गेली आहे तसे देवगाव 11 टीम तातडीने तुम्ही लगेच आतमध्ये या.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जिस मॅच सुरू आहे ना, एका बाजूने आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ यांच्या विरोधामध्ये देहुगाव 11 देहुगाव असा जो सामना सुरू आहे. परंतु जर विचार केला ना, तर इकडनं आम्ही पाहतो मित्रांनो, पहिला डाव जो एंड झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या गेल्या तब्बल 53 धावा. हा तोच संघ आहे मित्रांनो, ज्या संघाने तब्बल 88 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं. आणि ही तीच टीम आहे जी 102, 101, 104, 120 धावा 6 षटकांमध्ये चेस करते. उर्से टीम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. प्रसिद्ध फायनल सम्राट म्हणून आता यांची पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे. चिक्या बैलाचे मालक आहेत आणि क्रिकेट वरती नितांत आवड. आकाश दौंड उर्फ आप्पा. तर नॉन स्ट्राइक एंडला मावळचा बायकर मॅन जयेश. आपण पाहतोय द लेजंड ऑफ येलवाडी. येलवाडी गावचा सार्थ अभिमान आणि येलवाडी गावचं क्रिकेट ज्याने जिवंत ठेवलं ना, जुने जाणत 40+ जे क्रिकेट आहे ना, ते जोपासणारे दत्ता गाडे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी टू प्ले. दुसरा डाव, पहिला बॉल मिसेसचा फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये फटका खेळलाय आकाश दौंड उर्फ आपण चांगला फटका पाहायला मिळालाय. दरम्यानच्या कालावधीत थोडासा चेंडू पडल्यानंतर स्लो झालाय. 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. धाव बलकावरती धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. संघाचा श्री गणेश करून देणाऱ्या 2 धावा मिळाल्यात. दरम्यान इथे अशा प्रकारे फटकेबाजी करण्यामध्ये आकाश दौंडला ओळखलं जातं. नक्कीच पॉइंट असेल, कव्हर पॉइंट असेल, स्लिप असेल, त्यांना मिडी स्लिप असेल, लेग क्षेत्र असेल, तो चौफेर फटकेबाजी करत असतो. यावेळेस पाहिले गेले तर चांगला फटका, विकेटीची संधी हो. त्या दरम्यान फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आणि खराब आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो मित्रांनो, यानंतर होणारा जो सामना आहे, यानंतर होणारी जी मॅच आहे, एक मोठा सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. यशवंत भाऊ पाचंगे 11 हवेली यांच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप अलिबाग. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच तुम्ही समालोचक कक्षामध्ये संपर्क साधा. तुम्हाला टॉस करायचा आहे, नाणेफेक संपन्न करायचे आहे. चला थोडासा वेळ वाचवा मित्रांनो. चांगला बॉल पाहायला मिळाला. योगेश पिंजन तिकडे तैनात आहेत, जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय एक सिंगल जी मिळते. एका सिंगलच्या मदतीनं धावबलकावरती वाढ होती. स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत. आतापर्यंत 4 धावा. हा जोश काल मात्र आम्हाला इंद्रायणी 11 टीम मध्ये पाहायला मिळाला आणि आज तो देवगावच्या टीम मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळालाय. ताकद दाखवली या फटक्यामध्ये. हा बॉल बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे छत्रपतींचा चावा. मिळतील आप्पा यांना 6 धावा. षटकार. नक्कीच आपण पाहिलं गेलं ना, ती आपाकडे ताकद आहे, क्षमता आहे. जर असं म्हणतात ना, एखादा खेळाडू सातत्याने थोडासा काही काळ दुसऱ्या क्षेत्राकडे वळला म्हणजे त्याचं क्रिकेट संपतं, असं कधीच होत नाही.
यावेळेस देखील चेंडू चांगला हो. व्हॉट अ कॅच. नाईस कट. हा मनीष नवले आहे. हरीश नवलेचा बंधू राजा आहे. त्याच्याकडून घेतलेली स्ट्रॅटर्जी जसा तो आला ना, टीमचा आवाज होता, जोश होता, जल्लोष होता, ताकद होती. व्हॉट अ कॅच. नाईस कट. टिपलाय झेल. संपलाय आकाश धाऊंचा खेळ. विकेट. आपण पुन्हा एकदा पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना, तर इथे आपल्याला पाहायला मिळेल अक्षय आंबेकर उर्फ पाटील यांना संधी मिळतीये. आता या यंग स्टार यंग टॅलेंटला एवढा लवकर संधी मिळाली म्हणजे पाठीमागे दडलेले दुवे आहेत ना, त्याला म्हणतात ना पडद्या मागचा कलाकार वेगळाच, तसं काहीतरी असेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न तिथे मात्र डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न होता. मनीष नवलेने एक सुंदर कॅच टिपला जरूर. 11 धावा आहेत. पहिलं षटक संपलं गेलंय. 1-1-1. पुन्हा एकदा तेच गणित गुणोत्तर पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलंय, एक गडी बाद झालाय आणि फक्त 11 आहेत, म्हणजे एक्का एक्का एक्का. कुणाचा तरी आता हुकमाचा एक्का इथे चालणार आहे. परंतु आता गोलंदाजीवरती कोणावरती विश्वास दाखवला जाईल? तो विश्वास आहे, ती गोष्ट आहे, ते प्रेम आहे, ते एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे. मनीष नवले बॉलिंग ट्रॅक वरती. क्रिकेट खेळ देखील मित्रांनो तसंच आहे. कॉमेंटेटर बोलत असताना एका बाजूने बोलायला लागला तर लगेच बाकीची 4 बोटं करतात. परंतु दोन्ही टीम कडनं जर बोलायला सुरुवात झाली तर आपण पाहतो दोघांचाही जोश येतो, दोघांनी जल्लोष वाढतो आणि त्यामुळेच आपण पाहतो या दरम्यान चांगला फटका तर खेळला जरूर. मिड विकेट क्षेत्रामध्ये योगेश विंदन तिथे तैनात. एक सिंगल आली, फेकी केली जाते, धावबाची संधी. बॉल अडवण्यामध्ये थोडसे आनंद सर सांभाळ घसरल तुमचा थोडासा पाय. या वेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेमध्ये, तिथे मात्र झेल टिपला जाईल. मनीष नवलेनं कॉल केला मला वाटतं दिनेश विधाटी साठी. आणि आपण नुकतीच चर्चा करूया आनंद चौहान यांची. नक्कीच आनंद सर मी तुम्हाला देखील सांगेल, आयोजक कमिटी आम्हाला सूचना करते ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, असं सांगण्यात येतंय. नक्कीच उद्या डान्सिंग रॉक म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आनंद चौहान सर. आणि नक्कीच डान्सिंग अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आनंद सर पाहायला मिळणार का उद्या, हे देखील आम्हाला बघायचंय. क्रिकेटचा खेळ हेच ते स्वराज्य क्रिकेट क्लब आहे ज्यांनी 55 धावेमध्ये धावा रोखल्यात. आता त्यांना बनवायच्यात 54 रन्स टू विन. 13 धावा ज्या धावफलकावरती आहेत. तुम्ही जे काही करणार आहात ना ते कधीही बोलून दाखवू नका. पाठीमागे तुम्हाला किती कोणी बोलू द्या, फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पुढे जात जायचं. विजय तुमचाच आहे, गुलाल तुमचाच आहे. मिस्टर 360 लाला दौंड, 3D लाला म्हणून ज्याची ओळख आहे या मावळ तालुक्यामध्ये, तोच रिव्हर्स किंग लाला आलाय. आणि आल्या आल्या त्याचे इरादे स्पष्ट करतोय. आणि ते पहिल्याच बॉलवरती लालाच्या बॅट मधनं दिमागदार 4 रन चौकार.
मिस्टर 3D दिगंबर दत्तात्रय दौंड नावाचा खेळाडू वादळ आले. ओहो यावेळेस मनीष नवले वेगवान प्रचंड वेग दाखवतोय, जरूर धारण करतोय. आता देवगावची एक्सप्रेस याला म्हणण्यात काही हरकत नसणार आहे, कारण त्याच्याकडे ती स्ट्रॅटर्जी आहे, ताकद आहे. 3D लालाला उभं करण्यामध्ये त्याला यश येत आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. नक्कीच पायामध्ये याच्या देखील दुखापत आहे. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. दरम्यान धनराज पाटील यांची थोडीशी तारंबळ तिथे आम्ही पाहतोय. दरम्यान धनराज असेच आहेत, कित्येकदा जर पाहिलं गेलं ना, ते थोडस चाणक्य रीतीने खेळत असतात. नक्कीच खंडू खंडागळे त्याला थोडस पाठीशी घालतोय आणि सांगत असेल, चालतंय ठीक आहे, फक्त तू सावधगिरीने खेळ. हे महत्वाचं आहे मित्रांनो, हा हात पाठीवरती असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं जे सुरू आहे, 18 धावा आहेत. हा एक बॉल निर्णायक राहील मला वाटतंय, कारण इथनं देखील धावा अल्टीबल्टी होऊ शकतात. एक चेंडूची किंमत कालच्या खेळाडूंना विचारा इंद्रायणी 11 टीमला. हो लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला. थोडस खाली बॉल राहतोय, जे सांगत असेल लालाला अगदी पंच मारण्याच्या नादामध्ये होतो, परंतु तो बॉल थोडस वरती आला असता तर नक्की आपण पाहतोय. दरम्यान इथे पाहिलं गेलं तर षटक क्रमांक संपला जात आहे. दुसरं P1 P2 चा खेळ संपला गेला आहे. बनवल्या गेल्यात 18, 2 गडी बाद. थोडस ड्रिंक ब्रेक होईल. ऐकूया ब्लेसी ऑडिओ डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावबलकावरती आतापर्यंत धावा येत आहेत त्या 18. 18 बॉल 36 धावा. 36 धावा आहेत, 18 चेंडू आहेत. फिरकीचा जादूगर, फिरकीचा महामेरू जो आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, आतिश उर्फ गोंट्या बोडके. चांगला बॉल पाहायला मिळाला तिथे, मात्र सुनील दिवटे यांना मी पाहतोय. चेंडू अडवला गेलाय. आपण पाहिलं आपण जर पाहिलं गेलं तर नक्कीच विजय आपण पाहतो. चांगला बॉल, चांगला फटका. योगेश 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 डाऊन दी बॉल. जयेश न इथे चुकी केली आहे, टीम साठी जाईल तो माघारी विकेट. थँक्यू डीजे. नेहमी लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला दिलेले कान आहेत, डोळे आहेत, नाक आहेत, तोंड आहे, हातपाय देखील आहेत, आणि त्यातील सर्वाधिक महत्वाचं अंग म्हणजे जीभ आहे. आणि त्या जिभेबद्दल जर बोलायचं झालं ना, तर जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. म्हणजे लक्षात ठेवा, ती जीभ केव्हा तुमची कोणता शब्द वापरेल ना, त्याचा विचार करून बोलायचं असतं. तेच आपण पाहतो. स्वतःशीच वाद घालात तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. दुसऱ्यांशी वाद घालात तर नवनवीन प्रश्न उभे राहतील. म्हणजे बरोबर आहे. नक्की आपण पाहतो मित्रांनो, स्वतः सोबत स्पर्धा करायला शिका. इतरांशी तुलना करायला जाल तर तिथेच तुम्ही खचाल. त्यामुळे आज मला वाटतं कॅप्टन आलेला आहे, आणि तो आलाय नव्हे तरी मॅच साठी नक्कीच त्याला 100% योगदान द्यावं लागेल. परंतु ते कसं योगदान असेल ना, हे फक्त त्याचं त्यालाच माहिती आहे. आतिश बोडकेला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजे थोडीशी तारंबळ नक्कीच होणार आहे, परंतु आतिश इन आणि आउट दोन्ही टाकतो. नक्कीच त्याच्याकडे तोच केलाय.
सुमित नाईक यांचा आवाज आज प्रत्येक मिनिटाला कानावरती येतोय. हो हो, लाजवाब पेश केला जातोय चेंडू. अगदी ज्या प्रकारे तो आलाय ना त्या वेगाने त्याने गोलंदाजी केली आहे. कॅप्टन उभं केलंय. कर्णधार कुठेतरी कमतरता या मॅच मध्ये जर भासली ना तर पराजयाच्या दिशेने जावं लागेल. तसं जर सांगायचं झालं तर हा कॅप्टन कमी नाही आहे मित्रांनो. त्याच्याकडे ती ताकद आहे, क्षमता आहे. हो, षटपी चेंडू होता. फटका तरी खेळलाय. फटका फसला जातोय. डाऊन दी बॉल. कॅप्टनना देखील जावं लागेल माघारी. आज जिथे कॅप्टनची गरज होती तिथे कमतरता भासलीये. कॅप्टन माघारी चाललाय निराश होत. विकेट आलीये. स्वराज्य उर्सेला पडलेला मोठं किंडार. चौथा धक्का. थँक्यू डेज मास्टर. स्कोर कार्ड कडे घेऊन जाईल. धाव बलकावरती येत आहेत आतापर्यंत 19 धावा आहेत. 4 गडी बाद झाले. समीकरण आपण पाहूया. आकाश शिंदे देखील येत आहेत बॅटिंग साठी. 14 बॉल मध्ये 35 धाव्यांची जी गरज आहे. आकाश शिंदेने या मैदानावरती रेकॉर्ड केलेला आहे. रेल्वे ग्राउंड वरती देखील इतिहास केलेला आहे त्याने. एका चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज असताना त्याने षटकार मारला होता. परंतु आता चेंडू राहिले 14 आणि विजयासाठी 35 आहेत. पुन्हा एकदा कॉल केला जातोय टीमला. पुन्हा एकदा विनंती केली जाते अग्राशी दोन्ही संघांना. यशवंत भाऊ पाचंगे 11 हवेली यांच्या विरोधामध्ये आरसी ग्रुप अलिबाग. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय तिकडे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहतोय अगदी पॉइंटच्या दिशेमध्ये त्या चेंडूला फक्त कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू डॉट आलाय. 13 चेंडू आणि तब्बल 35 धावा आहेत. यावेळी की चांगला चेंडू होता. दरम्यानच्या कालावधीत आपण पाहतोय मनीष नवले अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय असं म्हणावं लागेल. षटक संपला जाईल. षटकाची होती समाप्ती. आपण पाहतोय डबल कव्हर देत आहेत त्या 20 धावा. समीकरण बदलले गेले. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. कशा रीतीने टार्गेट चेस केलं जाईल. धनराज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आले जरूर. ऐकूयात डीजे ब्रेक नंतर ब्लेसी ऑडिओ यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या तब्बल 34 धावा. चला घाई करा अंबायस. यानंतरची जी मॅच होणार आहे. चला अलिबाग टीम आली आहे का सर? उमेश सर. यशवंत भाऊ पाचंगे 11 हवेली टीम कॅप्टन पाठवून द्या लवकरात लवकर. चांगला बॉल, चांगला फटका. दत्ता गाडी डाऊन दी बॉल. टिपला जाईल. धनराज पाटील आले आणि आकाश शिंदेला इथे माघारी पाठवून गेले. विकेट. थँक्यू डीजे. नक्कीच आता आपण पाहणार आहोत. ते मॅच झाल्यानंतर थोडीशी चर्चा आपण त्यावरती करूया. अलिबाग टीम आणि यशवंत भाऊ पाचंगे 11
फुलटॉस चेंडू इथे देखील फटका फसलाय योगेश विंजन दूरवरनं, परंतु हा बॉल बघता बघता सीमा रेषेच्या पार थोडस अवघड होतं तिकडे आपण पाहतोय, परंतु हा मिळेल इथे फलंदाज बॅटरसाठी. मयूर सांगत असेल माझ्यावरती फटके केले काय वसूल, मी का नाही करणार, हक्कच आहे तर मारणार चौकार. 4 धावा. थँक्यू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, समोरच्या बाजूस खेळून तर काढला गेलाय. ओ इथे काय त्या ठिकाणी थोडस खेळ पट्टी आपण पाहिलं गेलं तर मैदानाचा आढावा घेऊया, खराब आहे. आणि आता जर पाहिलं गेलं ना, आणखीन एक चौका पे चौका, मिल गया चौका, मिल गया मौका, चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मित्रांनो धावफलकावरती 28. मॅच बदलली गेली आहे. 9 चेंडू मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल निर्णायक टाकणार की काय धनराज पाटील, आपण पाहूया. हो परफेक्ट यार, ब्लॉक चेंडू ज्याला आपण खपा चेंडू म्हणतो असं, कारण इथे पूर्णपणे त्याला बॅट खाली घासायला भाग पाडलं. तत्वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. 8 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. 25. थोडासा कानमंत्र हे महत्वाचं असं क्रिकेटमध्ये. जेव्हा गोलंदाजावरती फटके येतात ना, एखादा कॅप्टनने पुढे यायचं असं, परंतु आता अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पूर्ण एखादे दुसरे फटके आल्यानंतर ओ यावेळेस ओ त्या तिथे पाहायला मिळेल आपल्याला चेंडू. फुलटॉस बॉल होता. आता नक्कीच धनराज म्हणत असेल आणि मिस्टर 360 सांगत असेल फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉल कडे आपण जर मिस करतोय तर बोनस कुठेतरी जो होता ना तो गमवला गेला आपण पाहतो. दोन्ही अंबायस एकमेकांशी चर्चा करून आमच्यापर्यंत डिसिजन कळवा. आपण पाहतोय नक्कीच हा बॉल निर्णायक होता. दिवाळीचा बोनस मला वाटतं लालाला भेटला होता, त्याला तो खाता आलेला नाहीये किंवा घेता आलेला नाहीये. दोन्ही पंचांचा संवाद होणार आहे आपण पाहतोय. ही फर्स्ट त्याची मॅच आहे म्हणून याच्यासाठी आपण रिव्ह्यू देतोय. आपण पाहतोय याची तुम्ही नोंद घ्या. खेळाडू नाही जाऊ शकत, विनंती असणार आहे. आपण पाहतोय आमचे जे कमिटी आहेत तर आपण पाहतोय हा चेंडू कशा रीतीने आदळला जाईल. तिसरे पंच चेक करतायत, चेक करून डिसिजन येईल. हा चेंडू नो बॉल नाहीये. जर चेंडू बॅट वरती लागला नसता तर इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असता, म्हणजे तो चेंडू कमरेच्या वरती नव्हता. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 30 7 बॉल मध्ये 24 आहेत. हा बॉल निर्णायक. मयूर बिलारे ऑन स्ट्राईक तयार झालाय. यावेळेस देखील चांगला चेंडू तर खेळून तर काढला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न राहिला. कॅप्टन चेंडूवरती येत आहेत, फेकी केली, धाबाची संधी. ओ धनराज घाई जरूर केली तिथे, परंतु बॉल हातामध्ये निसटला खाली आणि राहिल्यात मिळाल्या 2 धावा. मॅच पालटली गेली. 6 बॉल 22 धावा आता राहिल्यात. ऐकूया डीजेच्या ब्रेक नंतर कसं धावतो वर्णन होईल ते.
थँक्यू डीजे. नक्कीच आता तुफान आणावं लागणार आहे. लाला दौंडला 3D लाला दिगंबर दत्तात्रय दौंड हे त्याच्यासाठी नवीन नाहीये मित्रांनो काहीच. केव्हाही तो पाडा जड करून ठेवेल. नाव आहे लाला. काय होणार. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फटका देखील तितका सुंदर दत्ताकडे. वा सुंदर कलेक्शन केलं जातंय. अपेक्षापेक्षाही सुंदर असं म्हणावं लागेल. कारण आता 40+ झाल्यानंतर एवढं जोरात वेगानं तिथपर्यंत जाणं, चेंडू अडवणं यात मात्र शंका असते. परंतु आपण पाहतोय ते करून दाखवतायत. 5 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. मयूर बिल्लारे काय फटके आले होते. आता त्या फटक्यांची आतिषबाजी करणार का यंग टॅलेंट, यंग स्टार हिरो आज चमकणार की काय. उर्से गावचा सितारा मयूर बिल्लेला ताकद दाखवायची आहे. कशा रीतीने पाहूया. चांगला बॉल होता. नक्कीच आता अतिशय पूर्णपणे दोन्ही बॉल बुंद्यामध्ये टाकलेत. जकडून ठेवलंय दोन्ही बॉल मध्ये. तिथे त्यांना हलून देखील दिलं नाहीये. 4 चेंडू राहिलेत आणि आता 20 धाव्यांची गरज आहे. एक मोठा बिग हिट येणार की काय. लाला मध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे. हो यावेळेस देखील चांगला फटका. हो तिथे धावाची संधी. डेंजर झोन निवडलाय आणि लाला निघालाय माघारी धावबाच्या स्वरूपामध्ये. दत्तागडेने केलेलं कलेक्शन. विकेट. चला पुन्हा एकदा वारंवार विनंती केली जाते दोन्ही टीम्स. ओ यावेळेस काय अतिश बोडके नाव आहे गोंट्याने इथे इष्ट्या केल्या उद्ध्वस्त. तोडफोड कार्यक्रम. नाव आहे अतिश बोडके. विकेट आली आहे. थँक्यू डीजे. इथे काय मोठा फटका घेतला ना. जरूर फटका मारायच्या नादामध्ये होते मयूर आणि तिथे फटका कुठेतरी मिस झाला आणि इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. आणि आता मात्र देवगावच्या आशा पल्लवित झाल्या असेल. शेवटचे 2 चेंडू राहिलेत मला वाटतं आणि 20 धाव्यांची गरज आहे. यावेळेस दिनेश मालबोटे आले. ट्रेडमार्क फटका खेळला की काय. योगेश पिंजन आणि मनीष नवले कॉम्बिनेशन कॅच घेत आहेत. विकेट आली आहे. फलंदाज स्थिती देखील बाद. आपण पाहतो यावेळेस अभि ठाकूर इज अ मॅन. हा देखील जाईल माघारी. विकेट आली आहे आणि पहिला दिवस गाजवणारा संघ आहे. नाव आहे संतांची भूमी देवगाव 11. देवगाव वेल प्लेड टीम. नवा पर्व. आणखीन एक नवा शिलेदार मावळ तालुक्यातील भेटलाय मला. नाव आहे देवगाव टीमचं. हार्दिक असं अभिनंदन. तर इकडे स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ टीमचं मनापासून कौतुक. हार्दिक असं अभिनंदन. आमच्यापर्यंत दादा लोकेश दादा 2 मॅन ऑफ द मॅच द्या आमच्यापर्यंत. एक पहिल्या दिवशीची राहिली होती आणि एक आजची.
धीरजजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी आपण सुपूर्द करणार आहोत. तर विनंती असणार आहे मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल. थँक्यू. चला पूर्ण टीम आपण या ठिकाणी एक तुमचा फोटो घेऊया आणि मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहोत. हँडशेक करून घ्या तुम्ही. दोन्ही टीम्स वेळेवरती उपस्थित राहिल्यात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय अलिबाग टीम कॅप्टन चला लवकर आणि यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन हवेली टीम टॉस करण्यासाठी लगेच यायचंय भावांनो.